आपण जर फूल शेती केली तर फूल शेतीचे सुद्धा तुम्हाला रेग्युलर पैसे मिळतात. अशाच एका शेतकऱ्याकडे मी आलो आहे की 1 एकर पॉली हाऊसमध्ये ते डच गुलाबाची शेती करतात. या गुलाबाच्या शेतीबरोबरच त्याचा ओपन गुलाब पण असतो आणि ओपन निशिगंधाची शेती पण करतात. एकदम चांगले पैसे मिळतात असा त्यांचा अनुभव आहे. तर ही डच गुलाबाची शेती पॉली हाऊसमध्ये कशी केली जाते आणि त्यांना किती उत्पन्न त्यापासून मिळतं, त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, कृषी सहसंचालक सेवानिवृत्त. डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आमच्याकडं महाराष्ट्र शासनाची पोकरा नानासाहेब कृषी संजीवनी योजना सुरू झाली होती. त्या अंतर्गत मला हे 1 एकरचं पॉली हाऊस मंजूर झालं. त्याला शासनाची 75% सबसिडी होती. म्हणजे गव्हर्नमेंटचे व्हॅल्युएशन ₹844 पर स्क्वेअर मीटर आहे. हे 4,000 स्क्वेअर मीटरचं आहे. 4,000 स्क्वेअर मीटरचं शेडनेट आहे. त्याच्यात साधारणतः एक ₹33,76,000 खर्च येतो पूर्ण उभारणीसाठी. आणि शासनाकडून एक 25,30,000 ते ₹35,000 त्याला सबसिडी मिळते. आता या पॉली हाऊसमध्ये म्हणजे हरितगृहामध्ये डच गुलाबच्या अगोदर तुम्ही सिमला मिरची घेतली होती. हो. तर सिमला मिरची तुम्ही किती वर्ष घेतली आणि डच गुलाब किती वर्ष घेतात? शिमला मिरची मी 2 वर्ष घेतली लागोपाठ. हं. शिमला मिरचीचं उत्पन्न चांगलं होतं. हं. तर शिमला मिरचीचा एक मायनस पॉईंट होता, की ते 13-14 महिन्यानंतर त्याची लागवड करणे, हां. परत नवीन हे करणे, रोपं रोपं आणणे. हां. त्याचं म्हणजे 1 इयर क्रॉप होतं. हां, हां. ते उत्पन्न त्यातही चांगलं येत होतं. हां. पण मग ते 1 इयर क्रॉप असल्यामुळे त्याचा कंटाळा आला, म्हणून म्हटलं मग आपलं एकदा मल्टी इयर क्रॉपिंग. हं. गुलाब एकदा लावले की 6-7 वर्ष चालतात. बरं. त्याच्यामुळे मग मी डच रोजेसकडे पॉली हाऊसमध्ये वळलो. मग किती वर्ष झाले? आता याला लागवड करून 3 वर्ष होऊन गेले आता. बरं. हां, बरं. तिसरं वर्ष संपत आलं आता. हरितगृहामधली डच गुलाबची शेती कशी करायची याची माहिती तर घेऊच. हां. परंतु शेतकऱ्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये असतो की याच्यापासून पैसे किती होतात, त्याचं गणित काय? त्याचं गणित असं आहे, की साधारणतः मला महिन्याला हां. एक 20 फुलाचा बंच असतो. हां. 20 फुलाचे 2200 ते 2300 बंडल महिन्याला निघतात. वा. आणि त्याची कमीत कमी किंमत एका बंडलची हां. ऑफ सीझन म्हणजे जेव्हा स्लॅक सीझन असतो, लग्न सराई वगैरे नसते, हां. तेव्हा 60 ते 70 रुपयापासून पीक पिरियडमध्ये 200 ते 250 रुपयापर्यंत किंमत बसते. आता गेल्या 3 वर्षाचा अनुभव असा आहे, की ॲव्हरेज आपल्याला 100 ते 110 रुपये पर बंडल त्याची किंमत मिळाली. आणि महिन्याला एक 2,000 बंडल आपले निघतात. म्हणजे पैसे सांगा ना, वर्षामध्ये मग त्याचं महिन्यामध्ये? जर आपण जर काढलं हां. तर महिन्याला आपल्याला एक 2 लाखाचं त्याचं साधारणतः उत्पन्न त्याच्यातून मिळतं ॲव्हरेज. म्हणजे कधी 2.5 मिळेल, कधी 2.25 मिळेल, कधी 2.25 मिळेल, 2.25 मिळेल, असं ॲव्हरेज जर काढलं तर तुम्ही वर्षभराचं ॲव्हरेज काढलं तर तुम्हाला एक 2 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न, म्हणजे वर्षाचं 24 लाख. 24 लाख आरामशीर आणि निघतात. त्यात खर्चाचं गणित कसं आहे? खर्चाचं गणित असं आहे, की त्याला साधारणतः आम्ही जो शेड्यूल ठरवलेला आहे खताचा, हां. त्याप्रमाणे त्याला महिन्याला हां. एक 30 हजारापर्यंत त्याला खताचा खर्च येतो बर. महिन्याचा. हां. आणि त्याला एक 4-5 फवारण्या असतात. हं. त्याचं एक 4-5 हजार रुपये, 5-6 हजार रुपये तो खर्च असतो. हं. लेबर 3 लेबर तिथे लागतात. हां. 3 लेबरचं साधारणतः 30,000 रुपये पगार तो होतो. हां. म्हणजे हा त्याचा खर्च आहे महिन्याचा. म्हणजे म्हणजे 50-60 हजार रुपये 60,000 रुपये तिथून महिन्याचा खर्च आहे. हां. आणि 1,40,000 ते 1,50,000 रुपये तुम्हाला महिन्याला उत्पन्न त्याच्यापासून आहे. म्हणजे ॲव्हरेज 2 म्हणजे 1.5 लाख धरा तुम्ही ॲव्हरेज. ॲव्हरेज 1.5 लाख. 1.5 लाख बरं. उत्पन्न. हां. आणि म्हणजे वार्षिक जर सरासरी धरलं तर खर्च वर जाता 17 ते 18 लाख तुम्हाला वर्षाला उत्पन्न त्याच्यापासून मिळतं. मग आता हे डच गुलाब जे आहे त्याचे अंतर कसं होत आणि किती हां, आता बेडचं? त्याची लागवड अशी आहे, की 2 बेडमधले अंतर 5 फूट आहे. बर. एका बेडवरती 2 लाईन टाकलेल्या आहेत. हां. 2 रो आहेत. हां. तर 2 रो मधलं अंतर, म्हणजे रो मधलं अंतर हे 1.5 फूट आहे. बर. आणि 2 रोपामधलं अंतर हे 6 इंच आहे. बर. साधारणतः 1 एकरमध्ये आम्हाला 32,800 रोपं तिथे बसले होते बर. टोटल. हां. आणि हे रोपं आम्ही जे सरकार मान्य नर्सरी आहेत त्याच्या पुण्याच्या, हां. म्हणजे इथं पुण्यामध्ये भरपूर नर्सरी, त्यातल्या आम्ही एका नर्सरीमधली रोपं हं. 12 रुपये 12.5 रुपये प्रमाणे खरेदी केली त्यावेळेस. बर. लागवड करून आता 3 वर्ष झालेली आहे त्याला. लागवड केल्यानंतर साधारणतः फुलं कधी स्टार्ट होतात आणि चांगल्या प्रकारची फुलं कधी यायला सुरुवात होतात? साधारणतः लागवड केल्यानंतर त्याचं फर्स्ट बेंडिंग हां. 45 दिवसांनी असतं. सेकंड तिथनं त्याच्यानंतर 45 दिवसांत तुम्हाला उत्पन्न सुरू होतं. हां. तर लागवडनंतर तुम्हाला 3 महिन्यापासून उत्पन्न सुरू होतं. हं. सुरुवातीला थोडं कमी असतं, एकदम अगदी मायनर कमी असतं. हं. पण ते चालू झालं हं. की जसं हार्वेस्टिंग वाढत जाईल तसं प्रोडक्शन वाढत चालतं. बर. आणि मीच एक आहे की तुम्हाला त्याच्यात मेजर काम म्हणजे बेंडिंग, म्हणजे जे बारीक दांडीचे असतील, खूप नाही, छोटे आता आहेत. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला नियमितपणे कराव्या लागतात. हो. तर त्या कोणत्या आहेत ते सांगा? तर आता याच्यात काय आहे, महत्त्वाचे 3 प्रकारची कामं याच्यात महत्त्वाची करावी लागतात. हं. सगळ्यात पहिलं बेंडिंग. ज्या दांडीची हाईट कमी आहे हं. आणि साईज बारीक आहे, हं. मार्केटला तिला दर मिळत नाही, हं. मग तिला बेंडिंग करायचं. साधारणतः 2 डोळे ठोडून तिला जर बेंडिंग केलं, त्या बेंडिंगमुळं काय होतं की ते फुल पोसत नाही.
हं. पण त्याच्यात ते पानं जे अन्नद्रव्य तयार करतात ते मागच्या फुलांना पुरवठा होतं आणि तिथनं येणारा जो स्प्राउट आहे किंवा जो कोंब येतो तो स्ट्रॉंग येतो. त्याच्यापासून मग आपल्याला चांगल्या उंचीचं, चांगल्या जाडीचं फुल उत्पन्न मिळतं. त्याच्यामुळं त्याच्यात हे ओळखणं महत्त्वाचं आहे, की कोणत्या झाडाची फांदीची बेंडिंग करायची. हं. तर त्याच्यामुळे आता ती लेबर जवळपास 3 वर्षापासून आज ते ट्रेन झालेले. त्या बेंडिंग करता म्हणजे काय करता त्याला? बेंडिंग करतो म्हणजे आम्ही काय करतो, ती फांदी आहे ना लांब, हं. तिला तिचे 2 डोळे सोडून तिला बेंड करतो खाली. खाली हां, वाकवायची. वाकून टाकायची. म्हणजे मग? तिच्यात काय होतं, थोडी पिचती ती. पिजती ती. पिजली म्हणजे ती वाढत नाही पुढं. त्याचं खालचं अन्नद्रव्य पुढे जात नाही. ती फक्त मागं हां. तयार करून पाठवतात. हं. हा त्याचा मेन द्रव आहे. दुसरं काम आहे त्याच्यात पिंचिंग. हं. तर खरं पिंचिंग हा आता थोडासा शेतीत ह्याच्यात येणारा विषय, पण त्याचा खरं टेक्निकल वर्ड आहे डिस्ड बडिंग. डिश बडिंग. डिस्ड बडिंग म्हणजे काय होतं, की एका याला साईडला काही एका 2-3 दांड्यावर. दांड्यावर 2-3 बड आल्या, हं. तर ते काढून टाकावं लागतात. म्हणजे मेन मेन मोठे मेन आहे. एकच बड ठेवायचा. मोठं आहे ते. तेवढं एकच बड ठेवायचं, कारण तुम्हाला ते एका बर्डलाच किंमत त्याची मिळते. हां. पूर्ण साईडचे बर्ड त्याचे कन्सिडर करत नाही. मग. आणि ती बर्ड बाजूचे काढल्यामुळे ह्या फुलाची साईज पण चांगली मिळते. हं. बर्डची हाईट आणि जाडी हे हो. आपल्याला पोषक, कारण ते अन्नद्रव्य फक्त एकच बर्डला मिळतं. बरं, बरं. जर हे बर्ड काढल्या नाही हं. आणि तिन्ही सारखे चालले, तर मग बर्डची साईज बारीक आणि मार्केटमध्ये त्याला किंमत नाही. किंमत नाही. तर त्यामुळे तो एक काम असतं. आणि तिसरं काम म्हणजे वॉटर शूट काढणं. म्हणजे जे जुनं झाड असतं, ज्याच्यावरती हे केलेली असती, कलम केलेली असती हं. जे झाडाची, हं. ते खालच्या झाडातून जे हे येतात, काय त्याला आपलं फुटवे येतात, फुटवे येतात. फुटवे आणि जोमाने वाढतात. जोमान वाढतात. हं. ते काढणं एक फार मोठं काम असतं. बरं. नेहमी ते रेग्युलर त्याचे कामं चालू ठेवावं लागतात. बरं. म्हणजे सकाळी 2 लेबर जे आहेत, हां. दिवसभर पिंचिंग, बेंडिंग हं. आणि हे काढणं, वॉटर शूट. वॉटर शूट काढणं, हे काम त्यांचं सकाळपर्यंत चालतं. दुपारून साधारणतः 2:30 नंतर ते हार्वेस्टिंग सुरू करतात. मग साधारणतः हार्वेस्टिंगला ते दांडा तुम्ही किती लांबीचा ठेवता आणि कधी हार्वेस्टिंग सुरू करता आणि कुठं विकता? इथून अंतर किती तुमचं साधारणतः 30 सेंटीमीटर पासून तर 60 सेंटीमीटर दांडीची आम्ही हार्वेस्टिंग करता? हार्वेस्टिंग करतो. हां. तर 30 सेंटीमीटरच्या खाली असतील तर ते वेंडिंगला जातात, हं. कारण त्याच्यात मग त्याला मार्केट नसतं. हं. मिनिमम हाईट 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट हां. आणि मॅक्झिमम 60-65 पर्यंत असतात त्याची हाईट. हां. म्हणजे 2 ते 2.25 फुटापर्यंत त्याची दांडीची हाईट असते. हां. जेवढी हाईट जास्त तेवढे दर जास्त असतात बरं. आणि जेवढी हाईट कमी तेवढे दर कमी असतात. बरं. आणि आपण ॲव्हरेज दर धरतो. तर ह्या पद्धतीने त्याचं हे करावं लागतं. हं. आणि मग आम्ही साधारणतः दुपारी 2:30 नंतर जेव्हाची सुट्टी संपली की लेबर आले की 2:30 नंतर हार्वेस्टिंगला घेतो. हं. रोजचे एक 100, 80, 90, 100 असे बंडल निघतात. बरं. 2 लेबर हार्वेस्टिंग करतात. मग पॅकिंग करायला आणखी 1 लेबर बोलून 3 लेबर मिळून त्याचं पूर्ण पॅकिंग करून टाकतात. बरं. मग एक 2 ते 2.5 तासात सगळं लेबर हे पूर्ण हार्वेस्टिंग करून पॅकिंग करतात त्याचं. तर मला खताचं शेड्यूल सांगा कसं करता तुम्ही? हां, आता याला खताचं शेड्यूल असं आहे, आमच्याकडे आठवड्याचं शेड्यूल आहे. दररोज म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असे हे. तर त्याच्यात आम्ही 3 टप्पे केलेले आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार याला जे खत द्यायचं, तर सोमवारी आम्ही देतो 4 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 1 किलो 05234, 1 किलो 0050 आणि 1 किलो 1261 झिरो हे, आणि त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रन 100 ग्रॅम. हे सोमवार, मग बुधवार आणि शुक्रवार. आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार कॅल्शियम नायट्रेट 4 किलो आणि 13-045 4 किलो, याच्याबरोबर बोरॉन आणि फेरस बरं. हे द्यायचे त्याच्याबरोबर. बरं. म्हणजे हे शेड्यूल फिक्स आहे. रविवारी पालटून म्हणजे अल्टरनेट डे. अल्टरनेट डे आणि हे त्याचं कम्प्लीट फिक्स आहे. त्यामुळे आम्ही ते शेड्यूल कायम पाळतो. रविवारी आमच्याकडे त्याला कुठलंच खत नसतं. ओके. मग आम्ही असं सुट्टी. काय करतो, सुट्टी. हं. मग रविवारी आम्ही काय करतो, की औरंगाबाद केमध्ये बायोमिक्स म्हणून एक हे मिळतं, जैविक जैविक खत मिळतं. हां. ते सगळं आहे, बुरशीला किंवा जमिनीची भूसुधार करणे, हां. त्यात असलेले जमिनीत असलेले बुरशी किंवा कीटक मारण्यासाठी. हां. तर ड्रेनची करता. मग 1-1.5 महिन्यातून आम्ही ते ड्रीपमधून सोडतो. हो, तेच ड्रेनची. ड्रीपमधून एक एकरी 5 किलोचं ते एक कॅन आम्ही दर 5 महिन्यात लिटरचं. 5 लिटरची एक कॅन आम्ही सोडून देतो त्याला. शेतकरी बंधूंनो, हे जे बायोमिक्स आहे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने तयार केलेलं आहे. याच्यामध्ये उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी असतात आणि ते एकूण त्याची संख्या जी आहे ती 14 आहे. आणि एवढं चांगलं हे प्रॉडक्ट आहे आणि त्याची किंमत फक्त प्रति लिटर 210 रुपये आहे. ड्रेंचिंग जर केलं तुम्ही तर जे आपल्या जमिनीमधून पसरणारे रोग असतात किंवा कीड असतात त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम करतं. आणि फवारणी केल्यावर सुद्धा अनेक जे पिकावरले रोग असतात किंवा कीड असतात त्यापासून संरक्षण करण्याचं हे काम करतं. आणि विशेष करून हे जे फळबागवाले शेतकरी आहेत, अद्रकवाले, हळदीवाले, याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. अशाच प्रकारचं जर तुम्ही जैविक औषधं मार्केटमध्ये गेला तर कुठंच तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे एवढे जास्त प्रमाणात असलेले जीवाणू आणि बुरशीचं प्रमाण. आणि मार्केटमधल्या किमती पण जास्त असतात. शेवट ते किती प्युअर आहे हा पण मोठा प्रश्न असतो. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते हे बायोमिक्स जे आहे
ते वापरलं पाहिजे. पण आता ह्याच्यामध्ये काय रोग कीड वगैरे? मेजर येणारे 3 ते 4 किडे आहेत. एक थ्रिप्स, दुसरा लाल कोळी, हं. तिसरा भुरी किंवा डावणी मिल्ड्यू हं. आणि क्वचितच हं. आलाच तर करपा. बर फार कमी प्रमाणात असतो तो. बर पण हे 4 जास्त त्यात चालतात. लाल कोळीचे तर लगेच लक्षणं कळतात. हं. त्यामुळे त्याला प्रिकॉशनरी आणि नंतर काय एक होतं, काय दिसतं? मग ते झाडावरती ती जाळी दिसायला लागतात. हां. फुलावरती आपण जर बघितलं जवळून तर कोळी अशी फिरताना दिसतात, लाल कोळी बर फुलावरती. तर आपण तो स्प्रे घ्यायची त्याला. बर कुनोची कोणते? आहेत, कुनोची आहे किंवा मग तुमचं संचार 40 आहे. किंवा ज्याची त्या 2-3 आहे त्याचे ते कोळीनाशक. कोळीनाशकं त्याच्यावर घेऊन टाकायची. हं. त्याच्यानंतर भुरी. हं. भुरीसाठी जनरली आम्ही याचे जैविक फवारणी घेतो. हं. म्हणजे ट्रायकोडर्मा हं. आणि व्हर्टिसिलिन या दोन्ही फवारणी ते एकत्र 5-5 ml घेऊन हं. त्याची फवारणी घेतो. बर त्याच्यानंतर हं. तरी काही फरक वाटला नाही तर मग रिडोमिल गोल्ड हां. आणि याची 2-3 ग्रॅम त्याची फवारणी घेतो बर त्याच्यासाठी म्हणजे बुरशी आपल्या भुरीसाठी. हं. नंतर मग थ्रिप्स त्याच्यात मेजर येणारं हे म्हणजे थ्रिप्स. कीड. थ्रिप्स कीड मेजर कीड म्हणजे थ्रिप्सची रस शोषक किडीची. हं. आणि याच्यात बरंच प्रमाण असतं. त्यासाठी मात्र रेग्युलर तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी फवारणी घ्यावीच लागते. हं. मग ते आम्ही अल्टरनेट घेतो. कधी सिमोडिस 1 ml नं, हं. कधी ग्रासिया अर्धा ml नं, कधी रोगर प्लस रिडोमिल गोल्ड रोगर 2 ml नं, रिडोमिल गोल्ड 1 ग्रॅमनं याची फवारणी, कधी मार्शल हं. अशा 3-4 फवारण्या अल्टर पाल्टर घेत असतो. मार्केटिंग केल्यानंतर पैसे कसे मिळतात हो? रेग्युलर हां. मिळतात का? पैशाचं असं आहे, की आता मी माझे 3 वर्ष झालेत. हं. व्यापाऱ्याशी जे चांगले व्यापारी आहेत त्यांच्याशीच मी संबंध ठेवलेले आहेत हं. आणि त्याच लोकांना मी माल देतो. सगळ्यांना माल देत नाही. हं. कोणी मागितलं तर नगदी. पण ह्या लोकांना मी आज संध्याकाळी माल दिला, की दुसऱ्या दिवशी सकाळी मला सगळं ऑनलाईन पेमेंट येतं. माझं 90% ते 95% पेमेंट हे डायरेक्ट ऑनलाईन असतं. चुकून एखाद्या 2-3 वेळेस 4-5% पेमेंट मला कॅश मिळतं. संध्याकाळी मी इथनं हार्वेस्टिंग करून माल नेला औरंगाबादला. हं. म्हणजे शहरापासून हे शेत मेन शहरापासून 12 किलोमीटर आहे हं. आणि कॉर्पोरेशनपासून 3 किलोमीटरवरती आम्ही आहे शेती माझी. हं. पण शहरात 12 किलोमीटर जर आत गेलं हं. तर ते व्यापाऱ्यांना मी रोज त्यांचा माल डिलिव्हर करतो. बर आणि माझ्याकडे एकाच वेळेस 3-4 इंटिग्रेटेड त्यांना लागणारे प्रॉडक्ट असल्यामुळं हां. त्यांची मला मागणी चांगली आहे. बर कारण त्यांना एकाच ठिकाणी सगळे प्रॉडक्ट मिळतात.